ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात 424 झाडांची सुरू असलेली वृक्षतोड तात्काळ थांबवावी, अन्यथा उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल करू, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष श्री मनोज प्रधान यांनी दिले आहे। या संदर्भात शिष्टमंडळाने उपायुक्त बोडखे यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे। या संदर्भात बोलताना श्री मनोज प्रधान यांनी सांगितलं की महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचं संरक्षण आणि जतन अधिनियम 1975 तसंच वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आणि भारतीय वन कायदा 1927 यांचा यामध्ये भंग झाला आहे। जनहित याचिका 3752/2021 नुसार संबंधितांवर कारवाई करणं बंधनकारक असून 8 दिवसात गुन्हे दाखल न झाल्यास अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा यावेळी श्री मनोज प्रधान यांनी दिला आहे। मला असं वाटतं झाडं तर तोडलेली आहेत हे मला माहिती आणि तुम्ही पण सांगताय, तर मी 100% जे 3752/2021 आहे त्या अनुषंगाने मी रिट दाखल करणार। मी फक्त सोमवारी काय करतायत त्याची वाट बघतोय। त्यांनी मला शब्द दिलाय की तिथे झाडाचं कत्ल झाला असेल तर तिकडनंच माझ्यावर पोलीस स्टेशनला येतील।